तुलसी हार गळा
कामी मारिला बाण महतग्राम त्या शक्ती दैवताला नमस्कार माझा तया मुक्ताईला रामकृष्ण
जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम गोकुळीच्या सुखा अंत पार नाही अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही
आनंदल्या नरनारी महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातो मुनींद्रे समागत दिष्टम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू प्रणाम पांडुरंगा करू प्रथम म्हणून दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सदृदस तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री गुरुचरण ते नमस्कार मी आता ओम नमो ज्याध्यावेत प्रतिपद्या जय जय सुविद्यात्मरूपा देवा तुझ गणेश सकलमती प्रकाशो म्हणे निवृत्तिदासो अवधार जो जे वचन ऐका वचन ऐका कमडापती माझी लंकाची विनंती कर जोडी तो कथी काढी आपण असावे जवळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शिव भोडा चक्रवर्ती त्याचे पाये माझे चित्ती वाचे वदता शिव नाम तया नवाधी क्रोध काम वसुदेवम सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु आपल्या गावामध्ये श्रीमद भागवत महापुराण झालेला आहे सगळ्यांनी असं भजन करा की तुम्ही वृंदावनमध्ये आहात असा भास झाला पाहिजे जर तुम्ही तसं भजन केलं नाही तर भागवताचा तुमच्यावर काहीच परिणाम झाला नाही असं मला समजेल अटेन्शन सावधानमध्ये राहा आपल्याला भजनामध्ये शिरायचं आहे राधे गोविंद भजो राधे गोविंद राधे गोविंद भजो राधे गोविंद राधे गोविंद भजो राधे गोविंद राधे गोविंद भज राधे गोविंद राधे गोविंद भजो राधे राधे गोविंद भजो राधे गोविंद राधे गोविंद भजो राधे गोविंद
प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग किंवा सुंदर असं चिंतनाकरता भगवान गोपाल कृष्णाचे चिंतन करण्याकरता धावतं चिंतन असतं, काल्याचं जास्ती राहत नाही. काला हा मोडावा लागतो. 1 तासामध्ये तरी किती सांगायचं. बरोबर मी तुम्हाला 1 तास चिंतन सांगेल आणि वृंदावन आणि कृष्ण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठेच घेऊन जाणार नाही. विठ्ठल विठ्ठल. सालाबादाप्रमाणे अखंड वर्ष परंपरा 41 वर्ष परंपरा या ठिकाणी चालत असलेले गाव छोटं आहे, पण आनंद वाटला. 41 वर्षाची परंपरा. टाळी वाजा तुमच्याकरता. अरे वा, 41 परंपरा, याला आनंद म्हणतात. काही ठिकाणी परंपरा तोडली जाते. परंपरा ज्याने तोडली त्या गावाचा नाश होतो असं शास्त्र सांगतं. परंपरा तोडू नये, नियम तोडू नये. शास्त्र सांगितलं जो नियम तोडतो ते घर राहत नाही. जो वारीचा नियम तोडतो त्याचा कुळ पुढे चालत नाही. मंदिराचा नियम जो तोडतो त्याचा कुळ राहत नाही. जो मंदिराला कुळाचं पूजन चालू आहे अखंड, जो नियम तोडतो त्याचंही घर टिकत नाही. शास्त्र भरपूर सांगतं, मी जास्ती सांगणार नाही. आपल्याकडे वेळ कमी, लक्षात असू द्या. ब्राह्मण देवता असो, जो ब्राह्मण देवता येत असेल त्याचाही नियम तोडू नका. जर तो नियम तुटला तर गावचा सत्यानाश होतो. विठाला विठाला. कुल परंपरा, ब्राह्मण परंपरा, इष्ट परंपरा, ग्रामदेव परंपरा, पुण्यकर्म परंपरा, भागवत परंपरा, सप्ताह परंपरा, वैष्णव संप्रदायाची परंपरा, आपली कुलदेवतेची परंपरा, जे लोक टिकवतात त्या गावाचा विकास होतो. म्हणून हा सप्ताह 41 वर्षापासून तुम्ही टिकवला ना, याचा अर्थ खर्चायला दगड मारता भीती नाही. विठाला. गाव जरी छोटा असलं तर घर मागचा गच आहे. मला अनुभव आहे. बाहेरून कसं कधी की ना मधमा मालच आहे. विठाला विठाला. दारावरून पाय किंमत होते, कळते माणसाला घरात काय असं. ज्यांच्याकडे जाता जाता आम्ही गेलो महादेवाचं मंदिर दारात आहे. आमचे सासरे साहेब चव्हाण. समाधान वाटलं. पिंपळाचं झाड आहे, दारामध्ये शिवलिंग आहे. नमस्कार केला, समाधान वाटलं. अतिशय सुंदर 41 वर्षाची परंपरा टिकून ठेवली. श्रीराम मंदिरामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आणि त्या सप्ताहातील काल्याची कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, गुणीजन मंडळ, विजू नाना, आपले नावेकर यांनी मला फोन केले. समाधान वाटलं. गावाची मंडळी या ठिकाणी समाधानकारक, या ठिकाणी गुणीजन मंडळ तुम्हाला प्राप्त झालं. हरिभक्ती पारायण परमपूजा आदरणीय गोरखजी नाना असतील नावेकर, सुंदर ज्यांचा आवाज आहे, कडकडीत आवाज आहे. टाळी वाजवा त्यांच्याकडे. जवळच्या जवळ असले म्हणजे काय किंमत नाही द्यायची का? वाजवा टाळी. सोन्यासारखे हिऱ्यासारखे माणसं आहे, त्यांना मान सन्मान देत चला, जीवनाचा आदर्श घेत चला. हे माणसं आहे म्हणून आपण आहे. हरिभक्त पारायण परमपूजा आदरणीय आमचे नवाजलेले कीर्तनकार, त्यांचे चिरंजीव या ठिकाणी रमेशजी महाराज, त्यांचे चिरंजीव आहेत. बघा किती सुंदर आहे. वाजवा टाळी. हरिभक्त पारायण आमचे प्रशांत दादा, सुंदर ज्यांचा आवाज आहे, सुंदर त्यांचं जीवन आहे. आत्मसमर्पण भावाने केलेली भक्ती आणि हा जमलेला या ठिकाणी उत्कृष्ट भाविक संचन आणि ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही श्रीमद भागवत महापुराण ऐकलं असे हरिभक्ती पारायण कथाकार चैतन्यजी संतोष महाराज यांचंही टाळी वाजवून स्वागत करा. भागवतकार कथाकार कोणाच्या कथेमध्ये, कोणाच्या कीर्तनामध्ये बसत नाही. बसले हे तुमचा मोठेपणा आहे. अंतःकरणाने टाळी वाजवा. आणि लक्षात असू द्या, भागवतकार कीर्तनकार जर मंडपामध्ये बसत असेल तर एक लक्षात असू द्या, भागवतकार ब्रह्म आपल्याला उघडं करून सांगतो, तर त्यांच्याकरता मस्तपैकी घुंगडीचं आसन तयार ठेवायचा, म्हणजे गावाचा जय होईल. विठाला विठाला. सुंदर नियोजन आणि हरिभक्ती पारायण आमचे मोंढाळचे तुकारामजी महाराज उत्कृष्ट, ज्याने मुकडे मन रसाडवा आणि ऐशे गुणी संपन्न. सुंदर परमार्थ जीवनामध्ये काही धन पाहिलं नाही, फक्त प्रेमाचे माणसं जोडले, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातील सुंदर पंचक्रोशीतील माझे मायबाप उपस्थित आहेत. आमचे हरिभक्ती पारायण रमेशजी महाराज उपस्थिती आहे. आणि हरिभक्ती पारायण चाळीसगाव तालुक्यामध्ये नवाजलेले मृदुंगमणी चैतन्य महाराज, टाळी वाजवा त्यांच्याकरता. गोड असा हात आहे महाराज, पण त्या हातमाने ह्या हातमा फरक वाट राहणार. 15-16 दिन मग काहीतरी अंतर का, मग काय हरकत नाही, चिंता करू नका तुम्ही. चेतन महाराज पूर्वी मुंजोबा होती, आता ईर झाली. बरं का, लग्न झालं समाधानकारक. सुंदर अशी गोड भजनी मंडळी, अशी भजनी मंडळी तुम्ही तरुण मंडळी महाराज कायमस्वरूपी भेटत राहतात, जय हरी करतात प्रेमाने. ही भजनी मंडळ अशी आहे, असं वाटत मला येतले गाडी बसाडले येऊन कसं तरी जावं का. सुंदर असा गणवेश आहे, सुंदर डोक्यावर टोपी, हे वारकरी संप्रदायाचं खरं सोनं आहे.
हे वारकरी संप्रदायाचं खरं समजलं. आणि सगळ्यात लक्षात असू द्या, जीवनामध्ये गावातले वारकरी, गावातले भजनी मंडळ त्यांना मान सन्मान जो देईल त्याचाच मान सन्मान होईल, अन्यथा होणार. गाव करे ते राव काय करे, गावातलं गुडघे एवढं असू दे, ते आपले केव्हाही कामात पडणार आहे, त्यांना मान सन्मान द्या. परकी मंडळी येत राहील त्यांनाही द्या, देऊ नका असं नाही, ते या लोक नाराज होतात. ऐका ना, आनंदशीर वातावरण आहे, सुंदर असे गुणेजन मंडळ आहे. माऊली महाराज या ठिकाणी बसले, समाधान वाटलं मला, कारण की ह्या महाराजांमुळे मी बऱ्याच गावामध्ये यांनी माझा परिचय करून दिला. जेव्हा लहान नव्हतो तेव्हा विठाला विठाला. सुंदर अशी शूटिंग चालू आहे. कुठली शूटिंग? शिरोडा डिजिटल करता टाळी वाजवा. आपण सर्व बसले राहतो पण ते उभं राहतच, असं वय तथं वय आता वय तथं वय, असं फार टेन्शन राहतं त्यांना. पण ते या ठिकाणी उपस्थित आहे, स्वयंपाक करणारे माता भगिनी, स्वयंपाक करणारे पुरुष मंडळी, समस्त आनंदीशी असे बसले. तुम्ही जसा मला साखरपुडा चालू आहे असा बसले तुम्ही. हां, पण आनंदी 2 तासपर्यंत परमात्म्याचं एवढं गोड चिंतन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. पण परमात्म्याचा अभंग अतिशय गोड आहे. काय सांगतात जगद्गुरु तुकोबाराय महाराज? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. कमर्द गोकुळाचं सुख का सांगता? काय त्या गोकुळामध्ये एवढं तुम्ही आम्हाला गोकुळ गोकुळ सांगतात? गोकुळामध्ये असं आहे, महाराज ऋषी मुनी तपस्वी योगी संन्यासी ज्या गवळणी जन्माला आल्या त्या काहीच कोणी साधारण नाही. आणि साधारण गवळणी अवतार कार्य केलं नाही म्हणे. आम्ही कोण? आम्ही वेद गर्भाच्या शुद्धी त्या ठिकाणी जन्माला आलो देवाच्या संगतीने. म्हणे देवाच्या संगती का आले? म्हणे किती अवतारापासून जे जे झाले अवतार. जेवढे अवतार झाले तेवढे अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा आम्ही तुझ्या संगतीमध्ये आणि तुझ्या बरोबर राहू, त्या गोकुळामध्ये सुख आहे. म्हणे का हो महाराज, माझ्या संगतीत मिळेल तरी काय? तुझी या संगती जी आम्ही कधी पाहिलं नाही, जी आम्ही कधी खाल्लं नाही, ते आम्हाला प्राप्त होईल. नाही देखील ते मिळेल भोग सुखाचे सोहळे. हे देवा काय गोकुळामध्ये? गोकुळामध्ये गाई आहे. गाई किती गाई आहे? श्रीमद भागवत महापुराणामध्ये भरपूर बारीक बारीक सांगितलेले महाराज. ज्या महाराजांचा जसा अभ्यास असतो तसे ते महाराज सांगत असतात. पण ऐका ना, गोकुळामध्ये त्या गायी आहेत ना, त्या गायी सुद्धा तपस्वी आहेत. आपणही गायी आहेत, आपल्याकडेही गायी आहेत, आपणही गायी पाळतो. आपण कधलो गाय पाळतो, ती दूध देस ना गाय माय, चतलोकून दूध देस ना, चतलोकून गाय माय, दूध सर नका जाय माय. आपलं गाईचं पाळणं वेगळं आणि त्यांचं गाई पाळणं. ऐका, गाईला जर आपल्या घरचं उष्ट नैवेद्य गेलं तर केलेलं पुण्याचा नाश होतो. विठाला मग का देवाच्या घरी असतील तरी किती गाई? गाईचं फार महत्व बरं का. हिंदू धर्मामध्ये गौवा से क्या नाता है, गौवा हमारी माता है. गाईला वाचवा. हिंदू धर्माच्या प्रत्येकाच्या दारामध्ये गाय पाहिजे. गाय असेल, गाय राहील तर आपण राहू. हा पाऊस पडतो फक्त गाई करता, वासरा करता, बैला करता. हा पाऊस माणसा करता पडत नाही. याचं कारण आहे का गाय पाळावी, काय गाऊचं पूजन करावं. गौ फार महत्व आहे महाराज. किती गाई देवाच्या घरी? काना तुझ्या घरी रे, घरी रे 9 लाख गाई. काना तुझ्या घरी रे, घरी रे 9 लाख गाई. देवा तुझ्या घरी रे, काना तुझ्या घरी रे, घरी रे 9 लाख गाई. तरी देवा तू घरचं खात नाही. किती आहे? कोण? देव घरनं खात नाही, महाराज सुद्धा घरनं खातात. विशेष ना महाराज. घरना चिवडा कितलाही बना तरी महाराज खातात नाही. दुसऱ्या घरना कोण्या कोणी आण जातात. कोणी कुठे महाराजांची गोटे बरं का. मनागर कमीत कमी दिवाळीनं चिवडा बाई म्हणे इथला करेल ल्या तो कोंबर म्हणे काहीच देऊ नको. हावे गावण्या माता एवढा थाट भरतीच ल्या महाराज खा.
खा. फार प्रेम आहे हो महाराज. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही, तुकोबारायसारखे संत नाही, माऊली ज्ञानोबारानंतर माऊली नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजानंतर राजा नाही हो. अशा संप्रदायामध्ये काय सांगावं या संतांचं. एवढं प्रेम देतो महाराज समाज. जे घर कीर्तनकारले दूध भेटत नाही, तो कीर्तनकार बाहेर गाव पासवंदी एवढं सो हे तुला नाहीये, हे तुला नाहीये, हे ज्ञानोबाला आहे. ही दासोंदी हे दूध हे ज्ञानोबाला आहे, हे तुकोबाला आहे, ज्यांनी संपूर्ण संसाराचा नाश केला आणि या संप्रदायाला उभं केलं. ही बासुंदी या संतांनी, हे दूध या संतांनी. संप्रदाय खूप गोड आहे महाराज. 9 लाख गायी आहे. कुणाकडे? भगवान परमात्म्याकडे. आपल्याकडे सुद्धा गायी आहेत महाराज. एक दिवस जर गायी उपाशी राहिली तर त्या माणसाला 2 गायी मारल्याचं पाप लागतं बरं. खानदानी शेतकरी गाईला भुकं ठेवून गाव सुद्धा जात नाही. माझी गाय घरी आहे, मी जाऊ शकत नाही. काही लोक गायी करतात, दुसऱ्या गावाला सुद्धा जात नाही. गाईचं फार महत्व आहे. मग 9 लाख गायी आहेत आणि त्या गायीच्या ठिकाणचं वर्णन खूप बारीक सूक्ष्म विचाराने विचार करतात. माणसाने जीवन जगत असताना सूक्ष्म विचार करावे. तुकोबाराय हे कुणबी पाटलाच्या घरात जन्माला आले, पण ब्राह्मणाने त्यांचा पाया पडावा एवढा ज्यांचा अधिकार आहे त्यांचं नाव मुळामध्ये एवढं सुख आहे मी सांगू शकत नाही, मी बोलू शकत नाही. का बोलू शकत नाही हो तुकोबाराय? त्या ठिकाणी सर्वस्व अधिकारी मंडळी म्हणून त्या ठिकाणचं वर्णन आहे. तुकोबाराय वर्णन करतात की देवा तुमचं गोकुळ एवढं आहे, एकदा मनुष्य गेला की त्याला परत येऊशे वाटत. त्याचं नाव गोकुळ. गौ नाम कुल, गौ अधिक कुल. पूर्वी लोक गौ माता आणि कूड विचारून व्यवहार करायचे. कूड गौ नाम कुल. ज्याचं कुल पवित्र, ज्याचा धर्म पवित्र, ज्याची गीता पवित्र, ज्याचं वाचन पवित्र, ज्याचे आई वडील पवित्र, त्यांची सेवा पवित्र, अशा कुळातला विचार तुकोबाराय करतात. काय सांगतात? ते कुल पवित्र आहे. पवित्र का? पवित्र ते कुळ पावन तोजे. चरित्र वाचलं तर माणसाला घरी येऊ वाटत नाही. काय होता? हरीने माझे हरीने हाजीत, हरीने माझे हरीने
पाहिल्यानंतर मनुष्य घरी जाऊ शकत नाही. देवाचं चरित्र वाचलेल्या माणसाला कीर्तन सप्ताह जर गावात चालू असेल तर खऱ्या धार्मिक वृत्तीच्या माणसाला घरी झोप लागत नाही. आणि काही बद्रा मारुती जपाशिवाय राहत नाही. समजी लोक परमार्थ त्याला कळत नाही. एका ताईने विचारलं, म्हटलं ताई येत जा कीर्तनाला. म्हणे बाबा सगळं म्हणून डोकामा पटस, फक्त कीर्तन म्हणून डोकामा पटत नाही म्हणे. पैसा पटत का तुम्ही डोकामा? 100 नाही 500 नोटा पट्टीस. अरे त्या करता बुद्धी सुद्धा पॉवरफुल पाहिजे. परमार्थ करा, ज्ञानेश्वरी वाचा, तुकाराम गाथा वाचा, विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, हरिपाठ, माऊलीचा, एकनाथाचा, बरोबर कीर्तन समजेल तुम्हाला. पण तुम्ही कधी हरिपाठ माने, कधी कीर्तन माने, कधी भजन माने, कधी सगा माने, कधी सोयरा माने, कधी बावबन माने, कधी कोणा लगन माने, कधी साडा माने, कधी पोतरा माने. पुढलं मी बोलत नाही म्हणजे मी बोलायला पाहिजे का? विचार परमार्थ शिरण्याकरता तुकोबाराय म्हणतात पुण्य लागतं. तुकोबाराय म्हणतात कृष्ण समजण्याकरता बुद्धी लागते, ज्ञान लागतं, वैराग्य लागतं. काल्याचा कीर्तनाला येण्याकरता, काला खाण्याकरता दुरून दुरून लोक येतात. कासोद्याला शब्द असतो 70 पोत्याचा भात. गावात महिला भात नाही, मुला भात नाही. एवढा मोठा सप्ताह आमच्याकडे. दिवाळीला कोण नाही, दसऱ्याला कोण नाही, पण काल्याला येतात. का सप्ताह? कशा करता करावं नाम संकीर्तन, कशा करता परमार्थ. संपूर्ण गाव एकत्र होतं, याच्यासारखा आनंद वर्षात कुठेच नाही. पूर्ण गाव एकत्र येऊन पंक्तीमध्ये होतं. हा आनंद आहे महाराज. हा आनंद येत नाही बरं का. आणि अशा आनंदामध्ये जर एखादी व्यक्ती बोलून सुद्धा येत नसेल, त्याच्या इतका पापी जन्माला कोणीच नाही. हा ब्रह्मप्रसाद आहे महाराज. कुठला कला आहे? देवाच्या प्रसाद, देवाच्या प्रसाद.